नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कांद्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी कांद्याची इथे 2-3 कांदे असे चिरून घेतलेले आहे, मोठे होते। भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा कशी बनवायची ते बघूया। आम्ही डाळ टाकून बनवत आहे। 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। तेल गरम झालेलं आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर आपल्याला यातनं कांदे टाकायचे आहे। कांदेनं मग छान शिजवून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि मग हा डाळ कांदा इतका छान बनतो की खूपच मस्त टेस्टी बनतो। आता कांदे आपल्याला तेलामध्येच परतवायचे आहे। अशा प्रकारे चटणी बनवाल ना, खूपच टेस्टी चटणी तयार होते। आता मी आलं आणि लसूण हे ठेचून घेतलेलं आहे। हे तेलामध्ये कांद्यासोबत शिजवून घ्यायचं। याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवायचं आहे। ही डाळ घेतलेली आहे मी चण्याची, छोट्या चमच्यानी 2 चमचे आहे। हिला भिजवून घेतलेली आहे। 2 तास भिजवून घेतलेली होती मी। आणि मग आता ही कांद्यामध्ये टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं, शिजवून घ्यायची। मी झाकून तिला 2 मिनिटं शिजवली आहे। टमाटर टाकलेले आहे। आता टमाटर मऊ येण्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। शिजल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच तिखट टाकायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका। मी धने पावडर टाकले आहे 1 चम्मच, छोट्या चमच्यानी जिरा पावडर अर्धा चम्मच, मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे। आता ते टमाटर मऊ येण्यासाठी आणि आता हे छान परतवून घ्यायचं। अशा प्रकारे कोणी याला डाळ कांदा पण म्हणतात। अशा प्रकारे भाजी बनवाल ना, खूपच सुरेख भाजी तयार होते। टिफिनवर न्यायसाठी खूप सोयीची आहे। कोणी यात पाणी घालतात, परंतु मी पाणी नाही घातलेलं आहे। बघा, डाळ कांदा आपला तयार झालेला आहे। आता त्यात कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपली डाळ कांदा रेडी झालेला आहे। सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा, छान आपली भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।